ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सायली अर्जुनला म्हणत होते, सर तुम्ही माझ्यासारख्या परक्या मुलीसाठी इतकं सगळं केलं आहे. सर आता तुम्ही माझी घेतलेली काळजी, माझ्यासाठी केलेली तुम्ही धावपळ, या सगळ्यांचे मोल तर मी करू शकत नाही. पण जेवढे हॉस्पिटलमध्ये मला खर्च झाला आहे तेवढा तर मी लिहून ठेवू शकते ना. सर सगळे पैसे द्यायला मला एकदाचं काय मिळणार नाही, पण मी थोडे थोडे दर महिन्याला तुमचे पैसे परत करेल सर. तुम्ही काळजी करू नका. आणि एवढं खर्च केल्यास तर मी तुमची कोणी नसताना मग तू खर्च परत करायला नको का? त्यासाठी मी हा सगळा खर्च या डायरीमध्ये लिहून ठेवलेला आहे, असं सायली म्हणते. तेव्हा अर्जुनला सायलीचे बोलणे अजिबातच आवडत नाही आणि त्याला राग येतो. तो डायरी घेतो आणि जोरात खाली टाकून देतो. तेव्हा इथे सायलेंट ते सर काय झालंय ते माझे काहीच बोलत नाही आणि सरळ जाऊन झोपतात. तेव्हा सायलीला टेन्शन काय झालंय तुम्हाला? सायली म्हणते, टेन्शन काय झालंय तुम्हाला? एवढी चिडचिड का करताय तुम्ही सर? तेव्हा इथे सायलीला तर खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. तर ते प्रिया नागराजला म्हणत असते की तुम्ही महिपतीला बोललेले बरं पण एवढं पण त्याला बोलायला नको होतं ना. तेव्हा नागराज म्हणतो, हां मग काय करायला हवं होतं? पैसे की तू माझ्याकडून आणि काम करत नाही, त्याला असंच पाहिजेत. मी काही त्याच्याकडे परत जाणार नाही. तेव्हा प्रिया म्हणते, तेव्हा असं काय करताय? पण तू पैसे घेतो पण काम पण तसं करतोय ना, त्याच्यामुळे एवढं पण त्यांच्याकडे आता दुर्लक्ष करायला नको आहे. आपल्याला सध्या त्याची गरज आहे. तेव्हा नागराज म्हणतो, कितीतरी लोक मला मिळतील, आता तू सांगणार आहेस का मला कशी काम करायची आणि कशी नाही? ती पैसे दिले ना ते कितीही तरी लोक काम करण्यासाठी उभे राहतील, कळते का तुला? तेव्हा प्रिया म्हणते, अगदी बरोबर बोललाय तुम्ही, पण महिपतीसारखी माणसं आपल्याला भेटणार नाही. तेव्हा इथे नागराज म्हणतो की 20 वर्षापूर्वी मला एक काम दिलं होतं, 3 माणसांना मारायचं, ते त्याला धड करता आलेले नाही आहेत. तेव्हा प्रिया म्हणते, पैसे घेऊन सगळेजण काम करतील पण महिपतीसारखा माणूस मिळणार नाही, कारण त्याची सुद्धा इन्व्हॉल्वमेंट आहे ना आपल्यामध्ये, कारण त्याचे हा दगडाखाली आहेत. त्याची मुलगी एक मर्डर केसमध्ये अडकला नको त्याच्या मुलगी एक मर्डर केसमुळे अडकला नको म्हणून तू जास्त प्रयत्न करणार आहेत. तेवढंच असते ते. रविराज आणि वीर विचारतात, काय चाललंय तुमच्या दोघांचं बोलणं? एवढं काय बोलतायत तुम्ही? नागराज म्हणतो, काही नाही दादा, मी जरा तन्वीला येथे समजवायला आलो होतो की तिने सुद्धा आता लग्नाचा विचार करायला हवायत ना. म्हणजे तू जे काही सुमनला बोललेस ना, तिने सांगितले मला, म्हणून मी म्हणलो की दादा जे काही बोलताय ना त्या मुलाला भेटायला सांगतोय, भेटून घे ना आणि लग्नाचा विचार कर. तेव्हा रविदास काका म्हणत असतात, त्यांनी मला माझ्या क्लायंटचा एक मुलगा आहे, म्हणजे माझा मित्राचा मुलगा आहे, त्याला प्लीज भेटून घे आणि लग्नाचा विचार करता. बरं आता झोपा, खूपच जास्त त्रास झालेले आहेत. तेव्हा नागराज लगेच तिथून निघून जातो. तेव्हा प्रिया साक्षीला मेसेज करते की मी तुझ्यामध्ये आणि नागराजमध्ये आणि तुझ्या अण्णामध्ये पॅच अप करण्याचा प्रयत्न करते, तू काही काळजी करू नकोस, त्या दोघांमध्ये मी पॅचअप करणार आहे. तर इथे अर्जुनला काही झोप लागत नसते. सायली जे काही बोललेली असते ते सगळं अर्जुनला आठवत असते. तेव्हा तो उठतो आणि सायलीने जी डायरी लिहून ठेवलेली असते त्या डायरीमध्ये अर्जुनसुद्धा लिहायला सुरुवात करतो आणि जे त्याच्या मनामध्ये असतं ते सगळं आता अर्जुन ते डायरीमध्ये लिहित असतो. कारण सायली जे काही बोललेली असते, तिने जे काही हिशोब मानून ठेवलेला असतात ते अर्जुनला अजिबात पटलेले नसतात. त्यामुळे तो सुद्धा कधी डायरीत लिहायला सुरुवात करतो. तर इथे आता पूर्ण आजी झोपलेली असते. तेव्हा पूर्णाजीला आठवत असते की प्रतिमाला म्हणालेली असते की तुझी तन्वी माझ्या घरची सून होईल, मी तिचा अर्जुन बरोबर लग्न लावून देईल. तो निर्णय प्रतिमाला खूपच जास्त आवडलेला असतो आणि
आणि जात असताना ती त्यांची शेवटची भेट असते आणि मग त्यांचा ॲक्सिडंट होतं. ते सगळं आता इथे पूर्ण आजीला आठवत असतं आणि अचानक पूर्ण आजीची जेव्हा आपल्या रूममध्ये बसलेली असते तिथे प्रतिमा येते आणि प्रतिमाला बघून पूर्ण आजी खूपच जास्त खुश होते. तेव्हा इथे प्रतिमा नाराज होते आणि ती म्हणते, ते पूर्ण आजी तू मला वचन दिले होत असते, तू विसरलीस का? तेव्हा पूर्ण आजी म्हणते, वचन नाही गं, तुला दिलेले वचन मी कसं काय विसरेन? मी त्यासाठी तर प्रयत्न करते ना. तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते, मी माझ्या तन्वीला या घरातल्या सुनेचा मान का मिळत नाही आहे? म्हणजे माझी सुनेची हाल होऊ नये असं तुला नाही वाटत का? हे बघ, माझ्या तन्वीला या सुनेचा अधिकार आणि या घरामध्ये तिची जागा दे. सुभेदारांच्या घरामध्ये फक्त आनंदच आनंद येईल असं प्रतिमा म्हणते आणि ते हळूहळू मागे निघून जाते. तेव्हा पूर्ण आजीला जाग येते आणि पूर्ण आजीला जाग येते आणि पूर्ण आजी घाबरून उठते आणि तिला खूपच जास्त घाम आलेला असतो. इतकी ती घाबरून गेलेली असते की तरी ती साडीच्या जागेत येते, शेजारी बसते तर अर्जुन उठलेला असतो. सायलीला जाग येते, शेजारी बघते तर अर्जुन उठलेला असतो. त्यांनी आवरून वगैरे ठेवलेला असतो. तेव्हा सायली म्हणते, अरे देवा, हॉस्पिटलमधून आल्यापासून मला वेळेवरती जागच येत नाही आहे. आता उशीर होत आहे सर, आता जायला निघालेत की काय? तेव्हा इथे अर्जुन आंघोळ वगैरे करून आलेला असतो. सायली विचारत असते, सर तुम्ही लवकर उठलात, तुम्ही आता ऑफिसला जाणार आहात का? घरूनच काम ऑफिसला जाणार आहेस का घरून काम करणार? असं सांगा ना, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येऊ का? असे प्रश्न सायली विचारत असते. पण अर्जुन तिच्या एकही प्रश्नाला काही प्रत्युत्तर देत नाही. तेव्हा इथे सायली विचार करते, माझं काही चुकले का? सर माझ्याशी बोलत का नाही? तेव्हा इथे अर्जुन जात असताना सायली म्हणते, सर तुम्ही स्टडीमध्ये काम करताय का? तुम्ही लॅपटॉप इथेच ठेवताय, मी तुमच्यासाठी कॉफी आणू का सर? तेव्हा अर्जुन काही नाही बोलता तिथून निघून जातो. सायली म्हणते, काय झालं, माझे काही चुकले का? तर माझ्याशी काही बोलत नाहीयेत का नाहीयेत? तरी ते अर्जुनला ते एकटाच उभा राहिलेला असतो. तेव्हा त्याला आठवत असतं, सायली त्याला म्हणाली असते की तुम्ही माझ्यासारख्या परक्या मुलीसाठी खूप काही केलेले आहेत सर, मी त्यांचे मोल करू शकत नाही. तेवढ्या परक्या मुलीसाठी खूप काही केलेलं आहेत सर, मी त्यांचे मोल करू शकत नाही. तेवढेच तिचे चैतन्य थोडे जोरात म्हणतो की चैतन्य रिपोर्टिंग सर. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुला जरा नॉर्मल बोलता येत नाही का? तेव्हा चैतन्य म्हणतो, हो मी नॉर्मलच आहे रे, पण तू हल्ली नॉर्मल वागतोयस का? म्हणजेच तू कधीही घरून काम करणारा, नेहमी ऑफिसमध्ये असणारा अर्जुन, तू आता घरून काम करतोयस ना? तुझ्या बायकोसाठी तू सगळे नियम तोडून टाकलेले आहेत. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, झाले तुझे जोक्स क्रॅक्स करून झाले का? तेव्हा चैतन्य म्हणतो, माझं तर झाले बघ, तुला जमेल का? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, बरं ठीक आहे, मी सांगितलेले काम झाले का? तेव्हा चैतन्य म्हणतो, अजिबात काळजी करू नकोस, सगळे केसेस आहेस ना, प्रत्येक पोलीस स्टेशनला पोहोचलेले आहेत त्या माणसाचा शोध घ्यायला आम्ही. पण तुला काय झाले? तुझा चेहरा का उतरलाय? आणि तू फक्त आता का एका गोष्टीकडे लक्ष दे, तू फक्त सायली वहिनीची काळजी घे. तेव्हा अर्जुन म्हणतो की त्या जरा जास्तच बरं झाले माहीत आहे का? ते काय म्हणत होत्या, हॉस्पिटलला त्यांच्यासाठी जो मी खर्च करून ठेवलाय ना, तू सगळं त्यांनी लिहून ठेवलंय, असं कोणी करतंय का? तेव्हा चैतन्य म्हणतो, हां मग काय, तिने चुकीचं करून ठेवलंय, बरोबरच तर केलंय ना? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, अरे असं कसं, तू लिहिलेला खर्च परत करायची काय गरज आहे? मी त्यांची कोणी नाही आहे का? तेव्हा चैतन्य नाही म्हणतो, कोण आहेस तू तिचा? ते माहिती अर्जुन म्हणून तुम्ही नवरा आहेस ना त्यांचा? चैतन्य म्हणून नवरा आहेस, पण चैतन्य म्हणतो, नवरा आहेस पण तुमचा कॉन्ट्रॅक्ट्स मॅरेज झाले, तर बोलायला गेलं तर तू तिचा कोणीच नाही आहेस, कळते का तुला? तेव्हा इथे अर्जुन गप्प बसतो. तरी ते आता सायली
रूमची आवराआवरी करत असते, सगळीकडे साफसफाई करत असते आणि अर्जुनचा विचार करत असते. ती म्हणते की सरांना काय झाले असेल, सर माझ्याशी बोलत का नाही आहे. तेव्हा तिला ती डायरी सापडते, ज्याच्यामध्ये अर्जुनने सगळं काही लिहून ठेवलेलं, आणि ती त्याच्यामध्ये वाचते. अर्जुन लिहिलेलं असतं की सायली, तुम्ही सगळे याच्यामध्ये हिशोब तुमचा लिहून ठेवलेला आहे. मग आता इन्कमचं प्रत्येक सगळं काही लिहून ठेवायला हवं आहे ना. तुम्ही तुमचा खर्च का फक्त मांडून ठेवला आहे. तरी ते चैतन्य म्हणत असतो, हां, आता तुला जर सायलीबद्दल खरोखर का वाटत असेल, तर तुला असं वाटत असेल तर ठीक आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, मला खरोखर तसं काहीच वाटत नाही आहे. किंवा चैतन्य म्हणतो, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट्स मॅरेज एवढीच आहे ना तुझ्या मनात. ते अर्जुन म्हणतो, फक्त कॉन्ट्रॅक्ट्स मॅरेज इथपर्यंत माझ्या मनामध्ये आहे, बाकी काही नाही. तरी ते सायली म्हणत असते. अर्जुनने जे काही लिहिलेलं असतं ते वाचत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली, तुम्ही सगळे हिशोब तुमच्या इथे मांडून ठेवलेले आहेत, पण तुम्ही सकाळपासून झोपेपर्यंत माझ्या घरामध्ये स्वतःचं घर समजून काम करत असतात. तुम्ही मला नाश्ता, चहा, कॉफी, माझी सगळी तयारी करून ठेवत असतात. माझ्या घराच्या लोकांचं सगळं मनापासून काम करत असतात. अस्मिता, पूर्ण यांची तर तुम्ही पेंचिंग मँग होतात. अस्मिता तुमचा अपमान करते, तुम्ही तिला कधी प्रत्युत्तर देत नाही. माझी मामांची तर तुम्ही मुलगी झालेला फेवरेट झालेला आहात. पूर्ण आजी सतत तुमचा अपमान करते, तरीसुद्धा तुम्ही काही बोलत नाही. विमलची सुद्धा तुम्ही मैत्रीण झालेली आहात. हे सगळं तुम्ही मग कशासाठी करतात. मग तुम्ही हिशेब सगळा लिहून ठेवलेला आहे, मग तो बरोबरीने लिहायला हवा ना. तुम्ही या सगळ्यांचा सुद्धा हिशोब मांडून ठेवत जा, असं अर्जुन म्हणत असतो.